नमस्कार, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी दाखवते वन टक्स बोटनेक गळा 36 साईज पेपर पॅटर्न. तर इथं पूर्ण उंची आहे 14 मध्ये 1 इंच ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं. इथं आपला बोटनेक गळा आहे, त्याच्या 36 साईज आहे. त्याच्यासाठी 7.5 वर लाईन आखून घ्यायची, खूण करून घ्यायची. आणि मुंढा पण आपला 7.5 वर घ्यायचा, लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर छातीचं माप टाकून घ्यायचं. छाती आहे आपली 36 साईजची. 36चा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंचावर एक खूण करून 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं. आणि जर बॉडीवर मेजरमेंट घेतलं आपण तर अर्धा इंच आपण लुझिंग द्यायची इथे. त्याचं कमरेचा मेजर टाकायचा. कमर आहे 28 साईज. 28चा चौथा आहे तो 7 इंच. 7 वर एक खूण करून 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण मुंड्याचं माप टाकून घेऊ. मागचा मुंडा 1.25 इंचावर घ्यायचा आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. पाव इंच खाली घ्यायचं. त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. शोल्डरपासून आतमध्ये लाईन आखून घ्यायची. जर आपल्याला अर्धा इंचाने लूज होत असेल तर 1 इंच आतमध्ये घ्यायचं आणि पाव इंचावर पुढचा मुंड्याचा मेजर टाकून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. जर तुम्हाला अर्धा इंच आतमध्ये घेऊन जर लूज होत असेल, फुगा येत असेल तर 1 इंच आतमध्ये घ्यायचं मुंड्याच्या आतल्या मुंड्याला. शोल्डरच्या तिथे पाव इंच खाली घेऊन शोल्डरला लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर गळा रुंदी. तर मी इथे 36 साईजला 4 इंच गळा रुंदी देते. तुम्हाला हवं आहे तर 4.5 पण देऊ शकता. इथे मी बघते रेडी शोल्डर आपलं किती होणार इथे. त्याच्यानंतर गळ्याची उंची 4.5 घ्यायची. 4 गळा उंची आहे ना, अर्धा इंच त्याच्यात शिलाई मार्जिन म्हणून 4.5 वर खूण करून बॉक्स आखून घ्यायचा. बॉक्स आखल्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर पुढच्या टक्ससाठी माप टाकून घ्यायचं. तर शोल्डरपासनं 10 इंच खाली घ्यायचं. हे 36 साईजला आहे आणि गळ्याच्या साईडने 3.5 इंच. आणि 1.5 इंचाचा पुढचा टक्स द्यायचा आहे. टक्सची रुंदी 1.5 इंच. तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आपण इथं 1.5 इंच टक्सची रुंदी दिल्यामुळे आपल्याला कमरेला कमी पडेल. त्याच्यासाठी आधी आपण मेजर घ्यायचं, आपल्याला किती कमी पडते ते, आणि जेवढं कमी पडते आपल्याला तेवढं कमरेच्या साईडने आपल्याला वाढवायचं आहे. फक्त हे पुढच्या पार्टसाठीच आहे, मागचा पार्ट आपला रेडीच आहे.
बघा जेवढं कमी पडते आपल्याला तेवढं या साईडला वाढवून घ्यायचं. जॉईन करून घ्यायचं. जसं आहे तसं कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपण वाढवून घेतलंय ते बॅक साईडमधनं कट करून घ्यायचं. दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे. आणि जेव्हा आपण हे कपड्यावर ठेवू कटिंग करण्यासाठी तेव्हा गळ्याच्या साईडनी आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे हुक लूकच्या पट्टीसाठी. पुढचा मुंडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर गळा कट करून घ्यायचा. तर फ्रंट पार्ट आपला रेडी आहे. बॅक पार्टमध्ये आपण जेवढी पुढच्या पार्टमध्ये गळा रुंदी आणि उंची घेतली तेवढीच ठेवायची, कारण हा पुढचा ना मागचा दोन्ही साईड बोटनेक गळा आहे. बॉक्स आखून घ्यायचा. आणि गळ्याला खाली डिझाईनसाठी आपण पूर्ण गळ्याची उंची टाकायची. सॉरी इथं एवढं दिसत नाही आहे. आणि गळा रुंदी पण 4 इंच टाकून घ्यायची आणि लाईन आखून घ्यायची. आणि इथून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि बॉक्स आखून जी आपल्याला गळ्याला डिझाईन हवी ती टाकून घ्यायची. मागच्या टक्ससाठी गळ्याच्या साईडनी 4 इंच घ्यायचं रुंदी. टक्सची उंची 4.5 ते 5 ठेवायची, कारण आपली ब्लाऊजची उंची जास्त आहे त्याच्यामुळे. टक्स रुंदी 1 इंच. तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतर बाही. तर आपली बाही रेडी आहे. 11 इंच उंची बाहीची. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 12वर खूण करून घ्यायची. इथे छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच टाकायचं आणि लाईन आखून घ्यायची. इथे आपली छाती आहे 36 साईज, 9 मधनं अर्धा इंच मायनस करायचं. इथे मुंडा खोली मी घेतले 3.5 इंच. दंडघेर आहे 10 इंचाचा, अर्धा करायचा. 5वर 1 खूण करून 2 इंच शिलाई मार्जिन घेतले. 2 इंच इथे आतमध्ये घ्यायचं. दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आणि बंद बाजूने 1 इंच खूण करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा.
मुंड्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. आणि बाही कट करायच्या आधी आपण चेक करून बघू ब्लाऊजचा बॅक साईड आणि मुंड्याचा आकार व्यवस्थित आपला बरोबर आला आहे का. तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून चेक करायचं आपलं आकार. इथे बघा 9.25 आहे. बाहीचं पण बघायचं आपण 9.25च आहे का. ते बघा आपलं बरोबर आले 9.25. तर आपण बाही कट करून घ्यायची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला समजतील. बाहीचा पुढचा मुंडा सुद्धा कट करून घ्यायचा. तर आपली बाही इथे रेडी आहे. बॅक साईडला आपण बोटने गळा देऊन घेऊ. आणि फ्रंट साईड. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.